सगळ्यांचं स्वागत. नेहमीप्रमाणे याही भागामध्ये आपण दोन सेक्शन्स म्हणा किंवा दोन भाग आपण बघणार आहोत. म्हणजे इथे खाली इमेजच्या इथे दिसत असेल तुम्हाला की 7 नंबर आणि 8 नंबर ते कलर कोड सुद्धा आहेत बघा त्या प्रत्येक भागाला. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर पहिल्या दोन भागाला वेगळा कलर होते, म्हणजे आठीच्या आठी भागांना वेगळे कलर्स. तर आज हे आहेत तसं. याच्यातली प्रत्येक भागामधली एखाद दुसरी रुची आपण बघणार आहोत आणि त्याचा अर्थ बघणार आहोत. एखाद दुसरं सुभाषित आहे आज, एक गोष्ट पण आहे मुलाची, असं आपण पुढे जाणार आहोत. पण नेहमीसारखं आपण सुरू करूया. अथर्व आनंद भाग 4. 4 मध्ये 4.1, 4.2 ऑफ 5. नेहमीप्रमाणे आपण भाग काय म्हणूया आपण त्याला, अं, म्हणणार आहोत सगळे किंवा ऐकणार आहोत. माझ्याबरोबर म्हणायचं असेल तरी म्हणा, रेकॉर्डिंग बरोबर, किंवा नुसतं ऐकलं तरी सुद्धा चालणार आहे आजच्या भागापर्यंत सगळं. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वार्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो अनलो अनिलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां
योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णुः त्वं रुद्रः त्वमिन्द्रः त्वम् अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भुः भुवः स्वः ॐ गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। शेवटच्या 2 स्लाइड्स म्हणजे आजचे 2 भाग. पहिला भाग रोल मॉडेलचा भाग आहे. त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रः त्वं इंद्रः त्वं अग्नी त्वं वायू त्वं सूर्य त्वं चंद्रमा, हा सगळा रोल मॉडेल. रोल मॉडेल्स नेहमी शेवटी येतात पेडागॉगीमध्ये. सेक्शनच्या सेक्शन लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असतात की ह्याच्यातनं काय शिकणार आहे, काय शिकणार म्हणजे काय करणार आहे. ॲट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन पार्टिसिपंट शॅल बी एबल टू, असे डिफायनेशन असतं. ते स्वतःला पण करायचं असतं त्याचं, की मी शिकतोय म्हणजे ॲट द एंड ऑफ दिस एक्झरसाइज, की हे शिकण्याच्या क्रियेमध्ये संपली की मी एबल टू, हे करू, काय काय करू शकेन असं लिहिलेलं असतं. ते जर का नसेल काही अर्थ नाही. एंड इन माइंड असं ठेवून नेहमी शिकत असतं. टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट म्हणतात त्याला, की काय नक्की शिकणार आहे तसं. त्याच्या नेहमी शेवटी एक रोल मॉडेल दिलेलं असतं. म्हणजे केस स्टडीच्या भान याच्यातनं असतील किंवा काही. तसंच अथर्व शीर्षामध्ये सुद्धा आहे. तर त्या आपण आधी प्रॅक्टिस करू की कोण कोण रोल मॉडेल्स आहेत. तर ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र. कोणाला सांगितलंय ते? मला मला गणपती सांगतोय की धनंजय त्वम ब्रह्मा, धनंजय त्वम विष्णू. मग त्वम विष्णू त्वम ब्रह्मा म्हणजे तू वागतोयस का त्यांच्यासारखा? त्यांच्यासारखा म्हणजे ते आधी वरती सांगितलं होतं तुला, ते नीट समजलं नव्हतं त्यावेळेला, त्याच्यातला काही भाग समजला नव्हता म्हणून मग ते वरती सांगितलं. त्याची प्रॅक्टिस करून नक्की काय समजलं नाहीये मग त्याच्या घरी जा आणि बघतो कसा वागतो, दिवसभर त्याच्याकडे राहा, बघ कसा वागतो ते, तसं तू वागायचा प्रयत्न कर. असा सगळा रोल मॉडेलचा भाग आहे हा सगळा. मग आपण आता अतिशय सोपा भाग आहे. त्वम म्हणायचं आणि त्याच्यापुढे नाव म्हणायचं. त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्रा त्वम इंद्रा असं आहे ते सगळं. हम्म. आणि आपल्या अथर्वशीर्ष ज्यांनी केलाय 2 पद्धतीचं. आपल्याकडे अथर्वशीर्ष ऑनलाईन आणि आपल्याकडे अथर्वशीर्ष इन क्लास, म्हणजे इन पर्सन. इन पर्सन मध्ये पुन्हा मेथड वेगळ्या आहेत. मीडियम बदललं की एका पद्धतीने जाऊन चालत नाही एवढं नक्की. त्यामुळे तिथे अजून वेगळ्या पद्धतीने चालतं. तिथे मिरर समोर उभं राहून काय ऍक्टिव्हिटीज असतात. ऑनलाईन सेशन मध्ये एक गोष्ट सांगतो मी 45 मिनिटाची, 45-50 मिनिटाची जवळजवळ. मग त्यामध्ये या सगळ्यांच्या आपण भेटी घेतो. तर आपण आता काय करूया, आधी म्हणूया शांतपणे, नेहमीसारखं प्रॅक्टिस करूया. प्रॅक्टिस करण्यासारखं कठीण याच्यात खरं काही नाहीये. फक्त शांतपणे आपण ती प्रोसेस पाळत पुढे जाऊ. याचा आपण बघणार आहोत अर्थ. चला सुरू करू आपण. एक एक
दोन दोन वेळा आपण म्हणत जाऊ. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. तुझं योगी जण, योगी जे आहेत ते सगळं तुझं ध्यान करतात. तुझं म्हणजे माझं आहे. म्हणजे हा अहंकार झाला का, की अरे माझे योगी ध्यान करतात, असं नाही आहे ते. कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स आहे ती सगळी. आपण सगळे जे काही एकत्र जण आलोय ते प्रवास प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. एकट्याचाच आहे, त्याला पर्यायच नाही दुसरा. पण एकत्र जायला हरकत नाही. आणि असं त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, कोण योगी? त्याचं डेफिनेशन भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, की जो सातत्याने उत्साहाने कर्मफळांमध्ये न अडकता तरी सुद्धा नक्की काय करायचं आहे हे माहिती असलेला आणि सातत्याने काम करत असलेला, असं सुरेख डेफिनेशन दिलंय. तर असे सगळे योगी तुझी ध्यान करतात. असं कसे करतील ध्यान उगाचच बसल्या बसल्या? म्हणजे काहीतरी तुझ्याकडनं शिकण्यासारखं त्यांना आहे, असा तो अर्थ आहे. हम्म? मग आता पुढच्या एक 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 अशा कुठल्या विभूती योगापर्यंत तू गेला आहेस, तर ते योगी ध्यान करतील असं आहे. चला आता म्हणूया एक एक एक. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णू, त्वं रुद्र, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु, त्वं रुद्र, त्वं इन्द्रः, त्वं इन्द्रः, त्वं अग्निः, त्वं वायुः, त्वं अग्निः, त्वं वायुः, त्वं सूर्यः, त्वं सूर्यः, त्वं चन्द्रमा, त्वं चन्द्रमा, त्वं ब्रह्म भुः भुव स्वः. त्वं ब्रह्म भुः भुव स्वः. ओम. असं आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा आपण, म्हणजे सगळीकडेच आहे. आता लेटेस्ट विष्णू सहस्त्रनामाची सिरीज झाली आणि अनेक लोक त्यांनी केले हे म्हणून सांगतो. त्याच्यात आपण ते सप्तलोक सप्तचक्र वगैरे बघितलं होतं बघा. त्याच्यातले हे तीन, भूर भुव स्वहा, असं. ते आपण परवा पाहिलं की मुलाधारापासून स्वाधिष्ठान असं ते सगळी त्या त्या यांची पण पाहिली चक्र ती काय आहेत ती. विष्णू सहस्त्रनामच्या सिरीज मध्ये ते PDF पण पोस्ट केलेलं आहे. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. त्याच्यामध्ये तुम ब्रह्मा, तुम विष्णू, तुम रुद्र, तुम इंद्र, तुम अग्नि, तुम वायू, तुम सूर्य, तुम चंद्रमा, अशा पद्धतीने ह्या ज्या विभूती आहेत, सगळ्या विभूती म्हणजे ज्यांनी क्षमतांचा इतका वापर केला की न दिसणाऱ्या क्षमता जर का बघायच्या असतील तर त्यांच्याकडे पाहायचं. न दिसणाऱ्या क्षमता, कुठलीच क्षमता दिसत नाही. नेहमी मी ते कलाकाराचं उदाहरण देतो की नाच की नृत्य, नृत्य कला दिसणारच नाहीये. नर्तक
नृत्य करायला लागला की नृत्यकला दिसते, गानकला दिसणारच नाही. नुसती गानकला दाखवा, नाही गायचं नाही पण गानकला दाखवा असं शक्य नाही. त्यामुळे तसं मग ती जी कला आहे किंवा ती जी क्षमता आहे, ती इतकी त्यांनी प्रॅक्टिस केली की हा याच्यामधलं टॉप मोस्ट कोण आहे, ह्याच्यातला विभूती कोण आहे, क्षमता म्हणजे काय, 100% परफॉर्मन्स म्हणजे काय, असं म्हटल्यानंतर जी लोक समोर येतात त्यांना विभूती म्हणतात. मी ह्या त्या सगळ्या विभूती, ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य. एक सुंदर सुभाषित आहे, छान आहे, आधी म्हणून दाखवतो बघा. काही त्यातला अर्थ लागतो का बघा, अर्थ सोपे असतात, पाहायला पाहिजे, घाई नाही. अर्थ सांगा असं नाही म्हणायचं, अर्थ पाहायचा. रथस्य एक चक्रम भुजग यमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गः चरणविकलः सारथी अपि रवि याति एव अन्तं प्रतिदिनम् अपारस्य नभसः क्रियासिद्धी सत्वे बहती भवती महतान नोपकरणे. असं सुंदर सुभाषित आहे. आता ते दाखवतं याच्यातलं काहीतरी तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. रथस्य एक चक्रम, रथाचे एक चाक. हं? आपण ते सुभाषित पाहू. अशा काय सांगितलं ह्याच्यामध्ये, किती अडचणी आहेत बघा त्या माणसाला, किती अडचणी आहेत बघा. हा, आता अडचणीच्या पाढा वाचलेला आहे त्यांनी. अडचणी काय काय आहे तर बघा आता याच्यात. हा, आता बघा, एवढ्या सगळ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये. रथस्य एक चक्रम, एक चक्र असलेला रथ आहे. भुजग यमिता, सापांचा लगाम आहे, म्हणजे विषारी सापांचे जगाम. सप्त तुरगा, एक घोडा नाही 7 घोडे आहेत. निरालंबो मार्ग, त्या रस्त्याला किंवा जो तिथून चालतो त्याला काही आधारच नाहीये, अलंब. चरण विकला सारथी, सारथी त्याचा असा आहे की तो एका पायाने अधू आहे. असं जरी असलं तरी रवी याती एव अंतम प्रतिदिनम अपारस्य नभसा. अफाट नभामध्ये अपार नभ आहे म्हणजे आकाश आहे. इतकं जरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा सूर्य रोज, रोजच्या रोज अपार असलेल्या आकाशामध्ये येतोच. कारण क्रियासिद्धी सत्वे भवती महतान नोपकरणे. नाचता येईना अंगण वाकडे, असं ह्या लोकांचं नसतं. अरे काय ते पेन्सिलच नव्हती त्यामुळे मी लिहिलंच नाही, असं यांना काही अडत नाही कधी. ते लॅपटॉप नव्हतं त्यामुळे मला माझी प्रिपरेशन करता आली नाही, असं वाटत नाही त्यांना कधी. अरे माझ्या ऑफिसमध्ये नव्हतं ना, मी एअरपोर्टवर होतो त्यामुळे मला रिव्ह्यू करता आला नाही, असं कधीही मंडळी सांगणार नाही. त्वम सूर्य, एका चाकाचा रथ, त्याला सापांच्या लगावाने बांधलेले 7 घोडे, पायाने आजू असलेला सारथी, तो रथ चालवते. एवढ्या विचित्र चित्र साधन उपकरणं असताना सुद्धा रोज नेमाने, ज्या मार्गाला आधारच नाहीये काही, अशा आकाशात सूर्य प्रवास करतो. मोठ्या लोकांची कृती क्रियाशक्ती साधनांवर अवलंबून नसते, त्यांची कामं त्यांच्या आत्मबलाने सिद्धीस जातात. तोम सूर्य, सूर्य काय करतो, शक्ती देतो. मग तो त्याच्यातला एक तो भाग झाला तोम सूर्य. ही अशी गंमत त्या ह्याच्यातली आहे, म्हणजे छान आहे की नाही. अं, असा तो सूर्य. मग असे सगळे सूर्याकडनं काय शिकायचं की बाबा रोज येतो बघतो, काही कटकट करत नाही, त्रास देत नाही, कंटाळा करत नाही, आणि शक्ती देतो तो कायम. मग असं मी करू शकतो का? माझ्यामध्ये जे अनेक मंडळी आहेत, ब्रह्मा आहे विष्णू आहे रुद्र इंद्र, ह्या सगळ्यांना मी शक्ती देतो का? ब्रह्माला त्याचं काय काम आहे, रुद्राला, प्रत्येकाची कामं आहेत प्रत्येकाला. मग ती कामं करण्यासाठी शक्ती देतो का? म्हणजे मला स्वतःला शक्ती बेस असेल ना, आणि मग मी तो लोकांना देणार, माझ्याचकडे नाही तुम्ही कसं देणार? असा भाग आहे. जाऊ आपण याच्यातला अजून एक भाग घेणार आहोत. विष्णू समजून घेणार आहोत आज आपण, सूर्य विष्णू, कारण विष्णूचं असताना झालंय म्हणून. प्रॅक्टिस करूया आता आपण. आता तुम्हीच बघा ह्याच्यात काय प्रॅक्टिस करण्यासारखं काही आहे का? इतके साधे सोपे शब्द आहेत. फक्त या ज्या वेळेला आपण उच्चारांची किंवा म्हणण्याची प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये एकच छुप्या मार्गाने मी सांगायचा प्रयत्न करतोय, घाई टाळूया. इतकं सुंदर आहे हे सगळं, कशाला घाई करायची, जाऊ ना आराम, कुठे घाई आहे, शांतपणे जाऊ, एवढंच सांगतोय. अनेकांना हे अथर्वशीर्ष म्हणता येत असणाऱ्या आपल्या ग्रुपमधल्या अनेकांचे उच्चार सुद्धा स्पष्ट असतील.
शांत म्हणायचं. ती शांततेची प्रॅक्टिस आपण करतो. शांतता म्हणण्यापेक्षा त्या स्थिरतेची प्रॅक्टिस आपण याच्यातनं करतो. म्हणायचं चला. एक एक ओळ एका पुढे एक एक जात जाऊ. तुझं सगळे योगीजन ध्यान करतात म्हणजे माझं असं म्हणायचं, म्हणजे तसं मला वागायला पाहिजे की नाही, योग्याने ध्यान केल्यासारखं. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वं इन्द्रः त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वं इन्द्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं इन्द्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भूः भुव स्वः ओम. त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भूः भुव स्वः ओम. त्वं ब्रह्म भूः भुव स्वः ओम. है की नाही? असं. तो वरच्या क्षमता समजला नाही. तत्वमसीचे एक्सप्लेनेशन जे आहे, तुम करता तुम धरता तुम हरता, करणारा, मेंटेन करणारा आणि संपवणारा, असा तू आहेस. अशी जी क्षमता तुझ्यामध्ये आहे, मग हे करणारं कोण? तर ब्रह्मा विष्णू रुद्र खाली दिलंय. मग याच्यातला आपण विष्णू सहस्त्रनाम म्हटलं होतं ना, त्वम विष्णू. आता ज्यांच्याकडे पुस्तक आहे, 5वं एडिशन किंवा 6th एडिशन, काही त्याच्यामधला कंटेंट अजिबात बदललेला नाहीये. 5th एडिशन आणि 6th एडिशन मध्ये काही नाहीये. इंग्रजी पुस्तक असेल, मराठी पुस्तक असेल, काही असलं तरी सुद्धा त्याच्यातलं चॅप्टर 21, त्वम विष्णू, तू विष्णू. गणपतीला सांगण्यात काय पॉईंट आहे त्वम विष्णू म्हणून? दोन पद्धतीने याच्यामध्ये समजून घेता येतं. एक तर तो गणपती मला सांगतोय समोरचा की बस धनंजय, त्वम विष्णू, आणि आता विष्णूसारखा वाघ. कारण तू आहेस, तू वागत नाहीयेस, तू विसरलायस की त्वम विष्णू, तुझ्यामध्ये विष्णूच्या क्षमता सगळ्या आहेत, पण तू वापरत नाहीस त्या. दुसरा भाग असा आहे की आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं त्वम विष्णू, आणि मागून जोरात म्हणायचं, मग वागतोयस का तसा तू? असं म्हणा, एकदा करून पहा सगळं. आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं त्वम ब्रह्मा, बघायचं स्वतःकडे, विचारायचं वागतोयस का तसं तू? त्वम विष्णू, वागतोयस का तसं तू? त्वम रुद्र, वागतोयस का तसं तू? मग हळूहळू बदलायचं. त्वम इंद्र, अरे वाघ ना मग तसा. त्वम अग्नी, अरे वाघ की मग तसा.
असं आहे. कारण शेवटी क्रिया पालटे तात्काळ. काल कोणीतरी माझ्याशी बोलत होतं की मला त्यातला आध्यात्मिक अर्थ भावला. मला या वाक्यातलं काहीच कळलं नाही त्यांनी लिहिल्यानंतर. अरे बापरे म्हटलं, हे एक वाक्य समजून कसं घ्यायचं. म्हटलं जाऊ दे, थोडा वेळ होता म्हणून विचार. म्हटलं या अर्थ काहीच कळला नाही मला. म्हटलं तो भावला तुम्हाला, त्यामुळे मला समजणं कठीण आहे. पण आध्यात्मिक अर्थाचा अर्थ काय होतो मग विचारत होतो. म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय. भरपूर उदाहरणं दिली त्या माणसाने. ह्याच्यामध्ये हे सांगितलं, त्याच्यामध्ये हे सांगितलं, त्याच्यामध्ये हे सांगितलंय. अहो म्हटलं, मला साधा समजेल असा अर्थ सांगा. हेच समजत नाही तर अजून तुम्ही 10 उदाहरणं देताय, ती काय समजणार. आध्यात्मिक हा शब्द तुम्ही वापरलाय म्हणजे नक्की काय, असं मी त्याला विचारत होतो. जनरली काय झालंय सांगतो. अध्यात्म म्हणजे काही नाही करायचं, असं एक काहीतरी सुंदर झकास आपलं काहीतरी नवीन उद्योग करून ठेवलेला आहे. अध्यात्म इतका कष्ट म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस आहे अध्यात्म म्हणजे. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. असं हे वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, असं झालं असतं तर कशाला काय पाहिजे. हा. तर म्हणून मग हे रोल मॉडेल सांगितले. आता आपण पाहू हे रोल मॉडेल्स काय आहेत. आता अं, एक व्हिडिओ ऐकणार आहोत आपण, म्हणजे व्हिडिओ पाहणार आहोत. त्या 2 तासाच्या व्हिडिओ पैकी 3 मिनिटाची ही मुलाखतीचा भाग मी दाखवणार आहे. डॉक्टर निखिल लाटे हे त्या मुलाखत देणाऱ्यांचं नाव. ते ऑलिम्पिक ऍथलीट्स जे असतात, म्हणजे मेरी कोम असेल, गगन नारंग असेल, सुशील दत्त, म्हणजे मेरी कोम बॉक्सिंग मधली, 10 मीटर एअर रायफल असेल, तिरंदाजी असेल, हे या सगळ्यांनाच ते रिहॅबिलिटेशन एक्सपर्ट, स्पोर्ट्स सायंटिस्ट असं म्हणतात. आपल्याला एवढंच माहिती असतं की कोच. पण एका ऑलिम्पिक ऍथलीटच्या मागे कमीत कमी 12 ते 15 लोक असतात. एक कोच असतो. बाकी सुद्धा अनेक गोष्टी असतात. स्पारिंग पार्टनर ज्यांना म्हणतात, की स्पारिंग पार्टनर म्हणजे काय, तर बॉक्सिंग प्रॅक्टिस करणार कोणते, बॅग बरोबर किती प्रॅक्टिस करणार, पलीकडचा प्रॅक्टिस देणारा त्याला म्हणतात स्पारिंग पार्टनर. तसाच हा माणूस स्पोर्ट्स सायंटिस्ट, रिहॅबिलिटेशन एक्सपर्ट. म्हणजे त्यांचे इक्विपमेंट जे आहे ऑलिम्पिक ऍथलीटचं, मनबुद्धी शरीर, हे फिट ठेवणार राहतो. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवतो. मग ते फिट केल्यामुळे कोचला त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वापरता येतात. जर का मेरी कोम बॉक्सिंग मधली ती जर का फिट नसेल आणि तिथे जे काही स्नायू मसल मास पाहिजे किंवा जे ते जर का नसेल, तर तो कोच ऍक्टिवेट कसं करून घेणार काही गोष्टी, असं तो करून घेत असतो. तर आता तो काय सांगतोय बघा, पटकन सांगतो गोश्वारा मराठीमध्ये. मुलाखत इंग्रजी आहे. त्यांना मी विचारलं होतं की ते 10 मीटर एअर रायफलमध्ये ते कुठे, ते 10 मीटर म्हणजे 33 फूट. ते 33 फुटावर मी इकडनं कुठे ते बघणार. मग त्यांच्याकडे काय मॅग्निफाईंग ग्लास वगैरे असते का, त्यामुळे काही नसतं त्यांच्याकडे. आणि मग त्यांनी तो फोटो दिसणार आहे तुम्हाला. 10 मीटर म्हणजे 33 फुटावर काय असतं, तर मारी बिस्किटापेक्षा सुद्धा छोटं. म्हणजे थोडक्यात साधार सांगायचं झालं तर त्यांना गोळ्या कुठे मारायच्या असतात त्या बंदुकीतनं, तर 5 मिलीमीटर डायमीटर. म्हणजे नख आहे ना आपलं नख, त्याचा अर्धा केला ना की जो राहतो तो, अशा ठिकाणी त्यांना 75 मिनिटामध्ये 60 गोळ्या मारायच्या असतात. 60 पैकी किमान 50-55 गेल्या तरच क्वालिफाईंग राऊंड मध्ये जातात. नाही तर बॅग भरायची आणि घरी जायचं. या प्रॅक्टिसला अध्यात्म म्हणायला हवं. ग्रंथ वाचून इकडे जा, तिकडे जा, ह्या मंदिरात जा, ते मी स्पष्ट बोलतो काही गोष्टी. तसं झालं असतं ना तर ही अवस्था नसते, एवढं नक्की. पण प्रॅक्टिस बघा काय आहे ती, आणि ऐका ते काय म्हणतो ते. आणि तो सांगताना विष्णू बद्दल सांगतो की प्रोसेस कशी पाळतात ही मंडळी. हं? तर आपण आता ऐकूया. बलुतेदार असं दिसतंय तुम्हाला. एक बेल पण वाजली असेल आता. येते ऐकायला ना बेल. हा, आता पुढचं आहे का. छान आहे, सुंदर आहे. फोकस ऑन प्रोसेस. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम. कृष्णाचं आहे आयडिया ही, की देअर फोर तू फॉलो कर प्रोसेस. तू अडकूच नको. काही नवीन नवीन प्रिन्सिपल लोक शिकायला जाऊच नको. काम, कामाचं ऑब्जेक्टिव्ह साध्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या प्रोसेसेस व्यवस्थित पाळ. आता ते बघा काय म्हणतात ते. This is a target for the 10-meter air rifle event. It's quite hard to see. You can see it there. Okay, the dot in the center is 10. Right? The small ring out around the circle, around the dot, that is 9. If you hit a 9 in the 10-meter air rifle event, you can pack your bags and go home. You're not going to win a medal.
as you can make out, the closest person I think is about 10 meters away. I'm sure you can't see the dot, right? But you can see the black and white border, right? Right. Okay, and they don't have a magnifying glass on their rifle. They don't have a telescope. They just have 2 points of reference. One is close to them, one is away from them. They just have to align the two and shoot. So it takes years and years of practice to know where to aim so that they hit the dot, and to do it for 60 shots. Opportunity for error is hardly 0.5 millimeter, right? And those people who are fond of trigonometry find out the theta from 10 meters, right? Calculate sine, cos, tan, and tell say a margin movement, you had it. And he said that 9 means go home. Actually, if you think in those terms about what the angle of the gun should be and all, you'll never hit it. The way they do it is they don't actually focus on the result, they focus on the process. So, if you see an elite shooter, let's take Gagan Naran for example, when he goes for a shot, the first thing he does is composes himself, makes sure that his base is okay, his muscles are in the right control, his joints are in the right position. Once he is happy with the way he is standing, then he picks up the rifle and starts aiming. When he starts aiming, again he has to be completely sure that his body is in the right alignment, it is not moving at all. Yeah, that's Gagan. And once he's sure of that, when you fire the shot, now as he said, the margin for error is very small when the rifle is and if you just put your finger in front of your हे सगळ्यांनी करा, आत्ता प्रत्येकाने करा. निदान एवढं तरी अनुभव घेऊ आपण. हात असा सरळ करा आणि असं सरळ मी जसा ठेवला तसा खांद्याचे प्रत्येक ज्यांना करायचं त्यांनी करा. नाही ते अनुभव घ्या, अस्थिरता काय आहे आणि ह्या अस्थिरतेमध्ये स्थिरते आणण्याचा भाग आहे. सगळ्यात सोपा मार्ग स्थिरतेचा म्हणजे मृत्यू. मग ते ज्यांना जमेल ते करा, माझं काही म्हणणं नाही. पण जिवंत असताना अस्थिरता ही 5वीला पुजलेली किती असते असं धरा, ताट ठेवा हात आणि बोटाच्या टिपकडे पहा. किती स्थिर होतं का नव्हतं? अजिबात स्थिर नसेल, ते शक्यच नाही. प्रत्येक श्वासाला व्हायब्रेशन्स येतात, ठाक 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 ठाक. ते बोट कसं स्थिर राहील तिथे कॅन्टिलिव्हर एवढा? त्यामुळे तो पुढे काय म्हणतो, नो मॅटर हु यू आर, तुम्ही हातात गन घेतली किती हलणारच. अथर्व शीर्षम म्हणून अतिशय सुंदर आहे. जिवंत असताना स्थिर कसं राहायचं. मेल्यानंतर प्रत्येक जण स्थिरच आहे, काय पर्यायच नाही त्याला. जिवंत असताना स्थिर कशा राहशील. गतिशील स्थिरता असं. आता तू सांगा काय करेल ते. छान आहे, हा अनुभव घेणार काय सगळ्यांनी. this, it is shaking, right? So no matter who you are and what you do, when you hold the 5 kg rifle, it is going to shake. And if you think, okay, my gun is now properly aligned, let me pull the trigger, the gun has moved by then. So it has to be a subconscious thing, and they train for this, that when the gun is aligned, without thinking, you have to pull the trigger. And they have to do this when they have stopped breathing, and preferably between 2 heartbeats, so that the body is completely still. So when your body is so stable, there's no breathing, there's a gap between the heartbeats, and you're pulling the trigger unconsciously, your body is in perfect alignment. When you focus on the process, you get the result. हे अध्यात्म. 75 मिनिटामध्ये 60 बुलेट्स म्हणजे बस दिवसभर चाललाय असं नाहीये. त्यात हे सगळे उद्योग त्याला करायचे. ही प्रॅक्टिस जी कृष्णाला भगवद्गीतेत आणि अथर्वशीर्षमध्ये मध्ये अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांचीच. म्हणून ते बेस्ट प्रॅक्टिस सगळ्यात कशाची, पाहण्याची. पाहत राहायचं, पाहायचं पाहायचं, जेव्हा जमेल तेव्हा पाहायचं काय घडलं, काय झालं, का घडलं नाही, काय घडलं. हं? तर असा तो विष्णू, प्रोसेस पाळणारा असा तो विष्णू. फक्त प्रॅक्टिस, फक्त प्रॅक्टिस. मग मी विष्णू, मग मी काय म्हणेन की बाबा आता हे सगळ्यांनी म्हणायचं माझ्या मागोमाग, त्वम विष्णू. आधी तज्ज्ञ लोकांनी सांगून ठेवलेल्या
योग्य त्या पद्धती प्रामाणिकपणे समजावून घेऊन त्या मनापासून तंतोतंत पाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वापरणं ती, असं म्हणायचं. हा, वाचू आता. मी वाचतो, तुम्ही पण वाचा. त्वम विष्णू म्हणजे अहम विष्णू, माझ्यात विष्णू आहे. मग अस्थिर कसा रे एवढा? कशी प्रोसेस पाळत नाहीस? एक प्रोसेस पाळायला सांगितली तर असं कसं? असं नाही. आधी तज्ञ लोकांनी सांगून ठेवलेल्या योग्य त्या प्रोसेस प्रामाणिकपणे समजावून घेऊन त्या मनापासून, म्हणजे सांगितल्या म्हणून नाही, ऑडिटच्या भीतीने म्हणून नाही, त्यात माझंच भलं आहे, तंतोतंत पाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे त्वम विष्णू चॅप्टर 21 मध्ये आहे. आणि हा स्वसंवाद सगळा पुस्तकाच्या मागे लिहिलेला आहे. असा तो विष्णू आहे की नाही. मग आता आपण एक 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 म्हणत जाऊ. मी आता दाखवणार नाहीये ते काही स्लाइड, एकदा एक एक म्हणायचं फक्त, किंवा एकदम स्लाइड दाखवतो आणि एक 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 ऋचा म्हणायची, एक 15 सेकंदात होईल. हा सगळा भाग होता की या सगळ्या रोल मॉडेल्स लक्षात ठेवून, ती सगळी रोल मॉडेल्स तुझ्यामध्ये आहेत अशा पद्धतीने एक 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 रोल मॉडेल्स दृश्य स्वरूपात तू आणलं, स्वतःच्या प्रॅक्टिस करत 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 एक जरी आणलंस तरी सुद्धा त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. आणि कमीत कमी भूर भुव स्वहा या तिन्ही ठिकाणचा आनंद अनुभव तुला येतील. स्वहा, स्वर्गात जायला भू सोडायची गरज नाहीये. जॅज सिम्पल एज दॅट. असं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता म्हणूया आपण, हा, त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वं इन्द्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भूः भुव स्वः ओम. आता ओम मध्ये सांगा पाहू. अनेक लोकांचे काय काय पाठ असं, अकारतो, उकारतो, मकारतो, त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रा त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी त्वमेव केवलम हर्तासी, इतकंही म्हणायचं नसेल, ओम ओम म्हणजे नुसतं ओम ओम, त्याचं जे काय होईल तो होईल, तो भाग वेगळा त्या स्पंदनांनी. पण मी भावनेत आणि बुद्धीत काय म्हणू, अरे बघ, करता धरता अर्था अर्था देअरफॉर तत्वमसी, अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकारतो मकार महेश, असं सांगितलंय ते. नुसतं ऐकून का मी आहे का? हा, तसं असं घेत जायचं. ओके. काल आज मला 2-3 वेगळ्या ठिकाणाहून 7-8 लोकांचे मेसेज आले. त्यांना तिथे उत्तर दिलंच, पण आता इथे देतोय की ज्यांनी विचारले नसतील त्यांच्यासाठी. अं, अशा पद्धतीचे सेशन्स तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये किंवा आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे घ्याल का, असं ते साधा प्रश्न होता. म्हणून मी हे सांगतोय की हो, घेतो. आणि हे मिशन पण आहे माझं की घ्यायचीच आहेत ती, पोचवायची आहेत, वेगळ्या पद्धतीने सांगायचे. छोटे 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 अनेक असे इंटरेस्टिंग. पहिली ती मधाची गोडी लागली पाहिजे, आणि मग हळूहळू ते औषध फिरते इकडे तिकडे. मग ते मोदक ते मोरपीस फलश्रुती मला जागा करणारं स्तोत्र, स्टेप टुवर्ड नॉईजलेस कम्युनिकेशन, यूज ऑफ 5 एलिमेंट्स, इंग्रजी मराठी कुठे काय असेल ते, शेवटी स्वतःला स्वतःकडे घेऊन जायचंय. मग कॉर्पोरेट स्कूल्स, फॅमिली स्कूल्स, सॉरी, कॉर्पोरेट सोशल ग्रुप्स, फॅमिली स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स. सांग, आता जे मिडल ईस्टचा जो दौरा आहे तो या काही मंडळांसाठी आहे. कोणाच्या एका ठिकाणी घरात आहे, एका ठिकाणी संस्थेमध्ये आहे, एका ठिकाणी एका माणसानी एका ग्रुपसाठी आयोजित केलंय, असं ते आहे.
आणि अनेक कॉन्टॅक्ट मला करा, निवेदिताला करा. हे अशा काही म्हणजे त्याला काही असं हे नाही की नाही मी इथे जातच नाही, इथे असं नाही काही. म्हणजे अगदी बोंद्रे परिवार किंवा पंडित किंवा परिवार पण असेल किंवा ARAI किंवा IDFC किंवा अशी मोठ्याला ऑर्गनायझेशन सुद्धा असतील किंवा शाळा पण आहेत, अभिजात, ऑर्चिड असं, किंवा आता हेडगाव रुग्णालय सारखं हॉस्पिटल आहे, रोटरी सारखे संस्था आहेत, अशा ठिकाणी करत असतो. तर ज्यांना हवं असेल त्यांनी सांगा मला. तसं फक्त ते गेलं पाहिजे. आता आपण पुढच्या ज्या भागात जातोय आपण, तर मी ओम कसं सांगितलं, ओम. ओम इज अ शॉर्टेस्ट एक्सप्रेशन फॉर एंटायर हॅपनिंग. उम, निर्माण होणं, थांबणं आणि जाणं, करता, धरता, हरता, ब्रह्मा, विष्णू, महेश, उत्पत्ती, स्थिती, लय. नाही तर चाललाय काय आजूबाजूला, तेवढंच तर चाललंय ना फक्त. म्हणजे विश्व जे आहे, विष्णू, विश्वम विष्णू मध्ये, ते विश्व एवढंच आहे फक्त. करता, धरता, हरता, करता, धरता, हरता, उत्पत्ती, स्थिती, लय, उत्पत्ती, स्थिती, लय. त्या उत्पत्ती, स्थिती, लय हे एका झटक्यात सांगायचं असेल तर ओम. असे छोटे 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 काही कोड्स तयार झालेत हे सगळे. त्या कोड्स मध्ये जर का अडकलो किंवा त्या सगुणामध्ये अडकलो, सिम्बॉल्स मध्ये अडकलो, चित्रांमध्ये अडकलो, मूर्तींमध्ये अडकलो, तर जे सांगितलंय ते जाईल की नाही हातातनं सगळं. म्हणजे पालथ्या घडावर पाणी नाही का पडणार? काय सांगितलंय त्याच्यामध्ये, तो कोड काय तयार केलाय, कोड मधून कुठे जायचंय मला, हाऊ कॅन आय डिमिस्टिफाय दॅट कोड, हाऊ कॅन आय एक्सपिरियन्स दॅट कोड. मग औम म्हणजे कळलं, पण मग मी बघतो का रोज नुसतं शांत बसलं 5 मिनिटं तर काय दिसतं रे, करता धरता हरता? अरे व विचार आला, 3-4 सेकंद खेळला, गेला. विचार आला, 3-4 सेकंद खेळला, गेला. मी जन्मलो, थोडे दिवस थोडे वर्ष खेळलो, गेलो. मिलीमीटर टू किलोमीटर आहे की नाही प्रवास, विचारापासून माझ्या स्वतःच्या देहापर्यंत. मी बघतो का? बस एवढंच. आता संपूर्ण अथर्वशीर्षाची एक ट्रिक इथे सांगितली. हे जे आपण म्हणणार आहोत ना, त्याच्यातलं मी अगदी स्पष्ट सांगतो. हे म्हटलं नाही तरी चालणार आहे. हे म्हटलं नाही तरी चालणार आहे. उदाहरणार्थ, चालताना उजवा पाय उचलायचा, त्याची टाच पुढे टेकवायची, टाचेवर शरीराचा थोडा भार द्यायचा. त्यामुळे डावा पाय जो मागे आहे तो त्याची टाच उचलायची, शरीराचा भार डाव्या पायावरनं उजव्या पायावर घ्यायचा. संपूर्ण भार ज्याला उजव्या पायावर येईल त्यावेळेला डावा पाय मागून पुढे आणायचा, डावा पायाची टाच पुढे टेकवायची. हे असं मी म्हणतो का? म्हणत असाल तर मी जे सांग ते पुढचा मंत्र म्हणा, जे काय आहे ते. नसाल तर नका म्हणू. गम कसं लिहायचं किंवा कसं म्हणायचं त्याचा आहे. म्हणजे मला प्रिंटिंग उपलब्ध नसेल किंवा अक्षरातून नाद एक्झॅक्टली कसा येतो हे जोपर्यंत परत पलीकडच्याला कळत नाही तोपर्यंत ही इन्स्ट्रक्शन दिले. मग आता ते 1000 वेळा म्हणून त्याच्यापेक्षा खालचा गम म्हटलेला बरा नाही का नुसता? बघा काय आहे तो. त्यांना म्हणायचं त्यांनी म्हणा, कोणाला धक्का द्यायचा नाही मला या सगळ्यामध्ये. पण ज्याचा उपयोग नाही ते न केलेलं बरं ना. पहा काय आता, गणादीन पूर्वमुच्चार्य, ग हा आधी उच्चारावा, वर्णादीन तदनंतरम, वर्ण नंतर उच्चार. ग म्हटल्यावर म्हणा, अनुस्वार टाकावा त्याच्यावर, अनुस्वार परतरा. अर्ध इंदू इलसितम, अर्ध म्हणजे अर्ध, इंदू म्हणजे चंद्र, लसितम चकाकणाऱ्या अर्ध्या चंद्राप्रमाणे त्याच्यावर काहीतरी काढावं. तारेण रुद्धम ताणावा. एतत्तव मनुस्वरूपम, गकार पूर्वरूपम, अकारो मध्यमरूपम, अनुस्वारश्च अंत्यरूपम, बिंदू उत्तर रूपम. ह्या सगळ्यांचा नाद सांधून ग जे काय नाद संधानम, या सगळ्याची संधी करावी. संहिता संधी
तिला म्हणतात सा एषा गणेश विद्या. गणक ऋषींनी केली ती तयार. त्याचा उच्चार होतो गम. मग आता निश्रुत गायत्री छंद हे पण लिहिलंय की त्याची चाल कशी, उद्या करतो चाल म्हणायची त्यानंतर गायत्रीच छंद, फक्त त्याच्यातला अर्ध मीटर अर्धी अर्धा अक्षर उडवलेला आहे, त्याला म्हणतात निश्रुत. निश्रुत गायत्री छंद. देवता कोण याची? गणपती. आता गणपती म्हणजे कोण आपल्याला माहित आहे तसं. मग हे झाल्यानंतर आता ह्याच्यातलं फक्त मधला अक्षर घ्या, फक्त बाकी काय इकडे तिकडे बघू नका. गम. मग हा गम कसा म्हणायचा? तर ओम गम म्हणून मग ते सगळं येतं. चंद्रकोर ओम वर आहे, ती ती गम वर टाकली तरी चालते. गण आदिम पूर्वमिच्चार ग गम 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 आहे ते. आता नुसतं गम म्हटल्यानंतर लोकांना चालणार नाही ते. प्रूफ पाहिजे याचं सगळे, म्हणून मग तो गणपती या नावा चिकटवला बाजू, की सगुणा निर्गुणाला सगुण देऊन टाकलं त्याने. घ्या घ्या गणपती नावा. ओम बस झालं तेवढं, पण नुसता ओम. आता त्याच्या मागे शास्त्र आहे एवढं नक्की, पण आज ज्यांनी चालायला सुरुवात केली आहे त्यांनी मॅरेथॉन पळणाऱ्याचे नखरे करू नयेत ना. त्यामुळे आपल्याला काय कळलं आता? गम. गम. मग गम म्हणायचं कसं? गणाआदीन पूर्वमुच्चार्य, मग वर्ण येतो अनंत म्हणा, मग त्याच्यावर ते टिंब टाका, त्याच्या खाली ती चंद्रकोर टाका. मग सिम्बॉल आहे की नाही याचा अर्थ. ज्या माणसांनी लिहिलाय त्या माणसांनी सुद्धा सिम्बॉल म्हणून डिक्लेअर केलाय, किती अडकायचं? त्याचा वापर नको करायला. आता हेच उच्चार सहस्त्रावर्तन करायला जी काय मंडळी बसतात त्यांची श्रद्धा आहे त्याबद्दल वाद नाही, फक्त कृष्ण तामसिक म्हणतो त्याला. आता गमचा उच्चार कसा व्हावा, किती वेगात म्हटलं जाईल ते? नारायण ब्रह्मचारा वडा असे म्हणणार ते गमला काय अर्थ आहे का त्या गम? ते गम म्हणा तुम्ही. आणि नुसता गम म्हटल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी घडतात. आवाज सुंदर होतो, आवाज छान होतो, सॉफ्ट होतो. करून पहा. फंबल्स कमी होतात, हे आवाज कमी होतात बोलतानाचे. आणि याचं प्रूफ मी घेतलेलं आहे. आणि मी सगळं जे सांगतोय आता ते फेल्युअर तरी आहेत किंवा सक्सेस तरी आहेत. गमचा खरोखर छान आहे, करा तुम्ही फक्त. त्यामुळे आता ज्या ज्या वेळेला ऑडिओ रेकॉर्डिंग असतात त्यावेळेला साऊंड इंजिनियर खूप खुश होतात. ते म्हणतात तुमचं वन टेक होतं. आणि साऊंड रेकॉर्डिंगला ज्यावेळेला बसतो आपण त्यावेळेला अतिशय बारीक ते बघतात तिथे, आणि छान कळतच ते, तुम्ही पण बघा. त्यामुळं ओठ चिकटवल्यानंतर उघडताना असाही आवाज येतो, तो पण बंद होतो गममुळे. बघा तुम्ही, तहान लागत नाही फारशी, दमायला होत नाही बोलताना. घशावर आता नुसतं गम 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 केल्यामुळे नाही हो. ते नीट सजगतेने म्हटल्यानंतर, म्हणजे गम म्हणत असताना मी काय म्हणेन ऑटोमॅटिकली, मी ताठ बसीन, श्वास घेईन, माझा तो ग ग हे सगळं अतिशय सतर्कतेने बघीन की नाही? बघीन, ऐकीन, मग ही सवय लागेल. त्यामुळे गम म्हण, नाहीतर धनंजय म्हण. ते ध नन य य ते येणार आहे त्याला. किंवा विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभू म्हण. त्यामुळे अशी ती गमची ताकद आहे. आता गमचे बाकीचे पण उद्योग भरपूर आहेत. याला गणेश विद्या म्हटले, त्यामुळे ह्याच्यातलं आपण आता काही म्हणणार नाही आहोत. मी ते इथे सांगणारच नाही. त्यांनी सांगितलं डायरेक्ट म्हणायला जायचं. नाही तर इथून पुढे चालताना रोज म्हणायचं, मी सांगितलं असं म्हणायचं, उजवा पाय उचलला गलगल्याने, उजवा पाय उचलला गलगले निघाले, असं काहीतरी होईल ते सगळं. त्यापेक्षा डायरेक्ट काय म्हणायचं? ओम गं गणपतये नमः म्हणूया आपण 3-4 वेळा की झालं. ओम गं गणपतये नमः. आणि ते जो कोण गणक आहेत त्यांनी काय सांगितलं आपल्याला? गम. मग गम म्हणायचं. ह्या व्याकरणात काय, त्या व्याकरणात काय, अजिबात मागे लागायचं नाही. त्यांनी सांगितलं ना, गणादीन पूर्वमुच्चार्य ग, वर्णादीन तदनंतरम ग,
अनुस्वार टाक गम, चंद्रकोर टाक गम, म्हणजे तोंडाचा थोडा गम नको करू, गम म्हणजे अगदी गुम पण नको म्हणू, चंद्रकोरी सारखा. हे हे ते सगळं. यानंतर सुद्धा सहस्रावर्तनाला बसणार असाल तर मात्र चालत्या घडावर पाणी एवढं नक्की. मग ती फक्त भीती किंवा पुकाचा गर्व. गम एवढं झालं की तरी भरपूर नाही. अथर्वशीर्ष फक्त या गमचं वर्णन आहे. पण आपल्यासारख्या माणसानं त्याच्या आजूबाजूला क्रिया पण लागते. म्हणजे आपली हातातली कामं आहेत ती चांगली करायची. मग त्याच्यासाठी काय केलं त्यांनी? करता धरता हरता ब्रह्माची आत्माची वक्तारम श्रोतारम दातारम धातारम सगळं. हं? मग आता म्हणूया गम गणपतये नमः. नुसता गम म्हणू आता. गम 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 ओम गम गणपतये नमः. झालं. ही ट्रिक आहे. अथर्वशीर्ष सुरू कुठे येतं? हरी ही ओम किंवा ओम. तो हरी म्हणजे री आहे तो. हरी ओम ते हरी झालं. ओके. गणपतये नमः संपतो कुठे अथर्वशीर्ष? गौं गणपतये नमः. पहिल्यांदी नमः गणपतये, शेवटी गणपतये नमः. ही सुंदरता पाहायची का उरकायचं? यथेच्छसी तथा करू. ह्याच्या पलीकडे मी सांगू नाही शकणार. हे सौंदर्य बघायचं का उरकायचं? बघा, नमः ते गणपतये, गणपतये नमः. इथे थांबतं अथर्व, संपलंय अथर्वशीर्ष इथे. ओम गम गणपतये नमः. आणि मग आपली ती गायत्री म्हणतो आपण ना, ती एक दंता हे म्हणू आपण. सगळ्यांना माहिती आहे, त्यात तुझा गंमत अर्थ छान आहे त्याचा. आपण जाऊया आणि मग थांबूया. एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. सुंदर आहे अर्थ याचा. एक दंताय विद्महे. फार डिटेल मध्ये नाही सांगत आता, पटकन बघा. आणि सांगायचं काय आहे? अनुभव आहे. एक दंताय विद्महे. एक म्हणजे आता तो एक दंत म्हणजे मग त्याच्यात लोक भांडणं करतात. उजवा दात तुटलेला की डावा दात तुटलेला, किती तोडलेला, काय कुठे. एक दंत. एक म्हणजे नाटक आणि दंत म्हणजे नट. एक म्हणजे माया, दंत म्हणजे एनर्जी. एक म्हणजे बल्ब, दंत म्हणजे इलेक्ट्रिसिटी. दंत दात. पण दात हा नंतर लक्षणार्थ आहे. दंतचा अर्थ पॉवर आहे, ताकद. ताकद. त्यामुळे जन्मजात दात नाहीत बघ, दात येत नाहीत, काय हरकत नव्हती ना जन्मजात यायला. नख येतात तर दात का नाही? कॅन वी नॉट सी दिस आस्पेक्ट्स? बस त्याच आणि बघायला लागलं की कळतच फक्त. मग दात म्हणजे पॉवर आहे. मग खेळाडू वगैरे च्युइंगम का खातात? भयंकर ज्यांना राग येत असेल, चिडचिड होत असेल, आणि असतात काही काही आयुष्यामधल्या काही काही गोष्टी होतं तसं. मग राग येत असेल, चिडचिड होत असेल, तर काय नाही, काय खात बसायचं काहीतरी. ती पॉवर तिकडे दाबली जाते त्यांच्या. म्हणून अन्न हळूहळू जेवण खायला होते. बाकी पचन वगैरे सगळं ठीक आहे, पण ती पॉवर. दात म्हणून वाघ सिंहांचे दात वेगळे, आपले दात वेगळे, अजून कोणाचे दात वेगळे. प्रत्येकाला आवश्यक थोडी पॉवर दिलेली आहे. तर दंत हा पॉवर आहे. एक म्हणजे माया. आता नाटकावर पॉवर कोणाची चालते? नटाची. मग एक दंत म्हणजे नट नाटक, अद्वैत. त्वं वाङ्मयः त्वं चिन्मयः. एकदंत. मग असं त्याला समजून घेतो मी. एकदंताय विद्महे. धनंजय बापाची भूमिका करणारा धनंजय, मग एकदंत. हा, भूमिका नट.
एक दंत. मग दोघांना समजून घेईन ना मी, विद्महे. आणि मग हे समजून घेत असताना काहीतरी डोक्यात वक्रतुंडाय धीमही, वक्रांतुंड येती, उलट सुलट वेडं वाकडं तोडणारा, मला काही जमेल असं वाटत नाही, हे यात काही अर्थ नाही, हे सगळे विचार वाकडे विचार. अरे बापरे आता काय, हे वाकडे विचार. भीती वाटणं वेगळं आणि भीतीत रमणं वेगळं, हा वाकडा विचार. वक्रतुंडाय धीमही, त्याचं ध्यान करतो, माझ्यात त्या क्षमता आहेत. अर्जुनाचं वक्रतुंड झालं होतं ना, सॉरी, अर्जुनाचं वक्र झालं होतं, ते तुंड आणलं त्यांनी, तोडलं त्यांनी. अर्जुनाचे जे विचार चालले होते सगळे पहिल्या अध्यायात, ते वक्रतुंड आहेत. मग तन्नो दंती, आमची तशी पॉवर वाढावी. दंती प्रचोदयात, आमच्यातला नट आम्हाला दिसावा. असं बरं दिसेल बसल्या बसल्या. मग कुठे सांगायचं त्या माणसाला अध्यात्म म्हणजे, जाऊ दे काय म्हणायचं. ही प्रॅक्टिस, एक दंत एका वेळेला दिसावा, ज्याच्यामुळे नट खुलून येईल, पण भूमिका मारक ठरणार नाही, आणि भूमिकेलाही मारक ठरणार नाही. इतकं साधं सोपं आहे ना. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. असं माझं, मला समजून घ्यायचं आहे मला आता. त्याला एक चित्र आहे, ते दाखवतो आणि मग गंमत सांगतो आणि मग थांबू. व्हिज्युअलाइज युअर हायेस्ट सेल्फ. हा गर्व नाहीये, हा अहंकार पण नाहीये, हे सगळं आहे, पॉसिबल आहे, मी विसरलोय. माझ्यासारखा कोण नाही, असं तो दंभ नाहीये की अरे असं अडकू नको, सुटणार तू, तुझ्याकडे सुटण्याचे चान्सेस, तू करू शकणार आहेस हे. चल, गो अहेड, थिंक ओव्हर इट, वर्क इट आउट, थिंक, सी, फील. असं आहे. फक्त काय करायला हवंय सांगतो. आजचा भाग ऑलमोस्ट क्लोजरचा भाग आहे. पुढच्या भागात आहेच गंमत, फलश्रुती वगैरे सगळी. मुल्ला नसिरुद्दीन एक कॅरेक्टर आहे. याचं भन्नाट कॅरेक्टर आहे मुल्ला नसिरुद्दीन. तो एकदा असा दारूच्या नशेत असतो, तुफान दारूच्या नशेत. आता खरोखरच दारूच्या नशेत असतो की नाही सांगता येत नाही, कारण मुल्ला हे जे कॅरेक्टर आहे, त्या मुल्लाने अशा अनेक क्लुप्त्या लढून, वेगळं विचित्र वागून लोकांना जागेवर आणलेलं. म्हणजे गाढवावर उलटाच बसून काय जायचा वगैरे. तो लोकांना सांगायचा की अरे असं चाललंय, हे असं बरं आहे का. तर तो, त्याची अशी कथा आहे की तो दारू प्यायला होता, चिक्कार. आणि त्या दारूच्या ह्याच्यामध्ये, नशेमध्ये जाम मारामारी करतो तो. नुसतं भांडण नाही, तुफान हाणामाऱ्या होतात तिकडे. आणि ऑब्विसली ते मारामार झाल्यामुळे ते लागतं सगळं. आणि त्यात तो घरी येतो. घरी गपचूप त्याच्या खोलीत जातो, बोंबाम नको कोणी, बस. फक्त तेवढं त्याला कळलेलं असतं की येऊन मारामारी करून घरी येईपर्यंत थोडीशी उतरलेली असते, त्यामुळे थोडी शुद्ध आलेली असते त्याला. पण तो, हे ठीक आहे पण उद्या भयानक हाल होणार आहेत माझे. बायको परत चिडचिड करणार आता, कटकट कटकट दिवस, सगळा सकाळ बसून ती डोक्यावर बसणार, तिच्या आई वडिलांना बोलवणार, भावांना बोलवणार, माझ्या भावांना बोलवणार, आणि सुरुवात. हे नको. तो म्हणतो सकाळ होईपर्यंत उतरेल, काही प्रॉब्लेम नाही, पहिल्या आंघोळीला जाईन, सगळं ते करीन, बाहेर येईन. फक्त आता इथे थोडं लागलाय, तर ते मलम शोधू म्हणतो, आणि ते शोधतो मलम, आणि लावतो सगळं व्यवस्थित झकास. हा म्हणतो आता ह्या सगळ्या ब्रुसेस जे आहेत, सगळे जे मार्क्स आहेत, ते सकाळपासून जातील जातील सगळे, झकास. झोपतो. आणि सकाळी जाग येते ती बायकोच्या आरडाओरडा करणं. लाज वाटत नाही काय, हे काय ते काय, दारू पिता, अमुक धमुक. ह्याला काही कळत नाही. मी तर, हे काय प्रॉब्लेम काय म्हणते, त्याची तडकते ती म्हणते, "दा- इथपर्यंत ठीक होतं सगळं, की तुम्ही दारू पिऊन याच्यात मारामारी करायचं, हे करायचं सगळं ते, तो आरसा खराब करून ठेवला तुम्ही. मलम कुठे राहत बसला आरशाला त्या. साधारणतः गणपती समोर अथर्व शीर्ष म्हणताना हेच चालतं. वाईट वाटलं असेल तर मनापासून क्षमा मागतो, पण आरशाला मलम लावतो की नाही सांगा. तेवढं टाळूया. अशी ती मुलाची कथा आहे, की काय केलं पाहिजे आणि काय करतोय, असं तू सांगतो. दिलाय सगळं, माझ्यामधील क्षमता लक्षात ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हरि ओम नमस्ते गणपती ये.
आणि म्हणून हे मांडलं, असं मांडतोय की अरे गणपतीला कशाला सांगायला जायचंय, तो कसा आहे, मला सांगायची वेळ आहे ना ही, म्हणून आपण असं अथर्वशीर्ष म्हणतो. पुस्तकामध्ये हे सगळं अशा लिहिलेलं आहे. आणि जे मला वाटलं, जे उपयोग होतोय ते लिहिलेलं आहे. आणि अजूनही उपयोग होतोय त्याचा. रिफाईनमेंट बारीक बारीक एखाद्या वेळेस सुरू असतात, अगदी बारीक बारीक असतात. पहिल्या ऑडिशन मध्ये 6व्या, 5व्या 6व्यामध्ये काही फरक नाहीये. आता बऱ्यापैकी स्टेबल झालाय, असं होतोय. मग आता मी काय म्हणेन एकदंत आहे विज्ञानामध्ये. आता माझ्या मागोमाग म्हणा, आपण हे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही किंवा गम गणपते नमा किंवा गणपते नमा, सगळ्याचा अर्थ एकच होतो. आता मी सांगतो तो म्हणा माझ्या मागोमाग. म्हणा म्हणजे नुसतं अलर्ट घ्या. माझ्यामधील क्षमतांचं सतत भान ठेवून, त्यांचा अभ्यास करून, त्यांचा अधिकाधिक वापर करून नकारात्मकतेचा नाश करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. म्हणजे गणपतये नमः किंवा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, हे जर का केलं तर माझ्यातला नट मला खुलून दिसायला लागेल. जशी भूमिका खुलून दिसते, जसं मी भूमिकेमध्ये मीच समजून जातो, त्याच्याऐवजी नटाकडे सुद्धा भान यायला लागेल. परत एकदा म्हणू, माझ्यामधील क्षमतांचं सतत भान ठेवून, त्यांचा अभ्यास करून, त्यांचा अधिकाधिक वापर करून नकारात्मकतेचा नाश करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. करतोयस का मग ती, वापरतोयस का ती, वापर, असं सांगायचं. असा अथर्वशीर्ष आहे. आता असा जर का अभ्यास केला, कुठल्या कुठल्या क्षमता, सुरुवात गणपते नमः, तत्वमसी, कर्तासी, धर्तासी, हर्तासी, ब्रह्मासी, आत्मासी, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदा, या क्षमता लक्षात ठेवून त्यांचा अभ्यास, वापर होणारच ना हळूहळू. आणि मग जाणार सगळ्या गोळ्या बरोबर, जाणार तिकडे. प्रॅक्टिस केली ना, त्यांनी काय सांगितलं, प्रॅक्टिस प्रॅक्टिस, बस तेवढंच. मग इथे आपण आता थांबू. हं? फक्त एक प्रॉमिस आपण म्हणणार आहोत प्रत्येक जण, आणि थांबू. हे प्रॉमिस देईन मी सगळ्यांना, आज पोस्ट करीन त्या त्या 21 कार्ड्स मध्ये आहे ते. चला, आज ग्रुपवर पडेल, नका काळजी करू. मी आत्तापासून प्रत्येक विचार, भावना आणि कृतीमधली नकारात्मकता काढतो आहे. मी कायम उत्कृष्टतेचा ध्यास घेतला आहे. हाती आलेल्या कामावरची निष्ठा आणि श्रद्धा हे सतत माझ्या वागण्या बोलण्यातून दिसत आहे. दाखवावं नाही लागत, असं म्हणतो मी. माझ्यामधील क्षमतांचा संपूर्ण वापर मी या स्वसंवादांच्या मदतीने करतो किंवा करते आहे. या क्षमताच मला माझ्यासाठी, माझ्या सहवासात येणाऱ्या सर्वांसाठी आनंद निर्माण करण्यासाठी मदत करत आहेत. या सर्वांचा अनुभव असल्याने माझ्या विचार, भावना आणि कृती यामध्ये नकारात्मकता नाही.
हं? हे मी देईन. हे ही माझी मी दिलेली फलश्रुती आहे ही, मराठीमध्ये. मला हा हे असं होत आहे प्रॅक्टिस केल्यामुळे. एखाद्याला नकारात्मकता आली की हा काय रे बाबा, कुठली मेंढी सुटली हातातनं, काय झालं असं, बघ पाहू. हा, तुम भूमी जरा कमी पडलं, मग त्याला प्रॅक्टिस करा असं आहे. हा. मग आता इथे आपण थांबू आज. एक हिनी सांगितलं असेल म्हणून मी हिनी ही ऑफर एकदा सांगतो आणि थांबतो. एक कॉम्बो आहेत, 6th एडिशन 3rd एडिशन ते अवेलेबल आहेत. ऑफर काय आहे ती, एक कॉम्बोवर दुसरा कॉम्बो म्हणजे असेच पुस्तकं फ्री आहे. म्हणजे 1250 मध्ये 4 पुस्तकं मिळतील, कुठली कॉम्बिनेशन काही करा. एक लाल एक निळं म्हणजे 2 लाल 2 निळी, मग काही कॉम्बिनेशन केली तरी चालतील, अशी ती आहे. आणि त्याचा वापर करा बाबा, त्याचा अभ्यास करा. या पुस्तकामध्ये आत्मा परमात्मा वगैरे असे शब्द मिळणार नाहीत. इम्प्लिमेंटेशनसाठी जे रोजच्या वापरात वापरलं जातं ते सगळं ह्याच्यामध्ये मिळेल. गूढार्थ वगैरे काय नाही, हे असं आहे. इथे थांबू आणि मग पुढच्या सोमवारी शेवटचा भाग, याच्यामध्ये फलश्रुतीचा काही भाग आणि एक गमतीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. मूषकध्वजम, 4 हात काय करतात 4 हात, ते आपण समजून घेऊया. सो विल होल्ड ओव्हर हिअर, आणि मग काही कोणाला बोलायचं असेल तर बोलूया.